आज बनवणार आहे आपण पालक पनीर. पालक पनीरसाठी पालक मस्त अशी धुवून घ्यायची आहे, नंतर उकळून घ्यायची आहे. उकळल्याच्या नंतर मस्त त्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. उकळल्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सुहाना मसाला, पनीर, लसूण, अद्रक, कापलेला कांदा आणि काही पावडर मसाले. नंतर तेल टाकून घ्यायचं आहे. तेलमध्ये मस्त असं पनीर गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं, कांदा मस्त असा गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन फ्राय झाल्याच्या नंतर मस्त त्यात असं लसूण अद्रक टाकून घ्यायचं आहे. लसूण अद्रक टाकल्याच्या नंतर मस्त ते पावडर मसाले टाकून घ्यायचे. ते टाकल्याच्या नंतर मस्त सुहाना मसाला टाकायचा. सुहाना मसाला टाकल्यावर मस्त ते जे पालक बारीक केली होती ते टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मस्त असं पनीर सोडायचं आहे. झाला आपला पालक पनीर तयार. तर या जेवायला पालक पनीर. आज बनवणार आहे आपण पालक पनीर. पालक पनीरसाठी पालक मस्त अशी धुवून घ्यायची आहे, नंतर उकळून घ्यायची आहे. उकळल्याच्या नंतर मस्त त्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. उकळल्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सुहाना मसाला, पनीर, लसूण, अद्रक, कापलेला कांदा आणि काही पावडर मसाले. नंतर तेल टाकून घ्यायचं आहे. तेलमध्ये मस्त असं पनीर गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं, कांदा मस्त असा गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन फ्राय झाल्याच्या नंतर मस्त त्यात असं लसूण अद्रक टाकून घ्यायचं आहे. लसूण अद्रक टाकल्याच्या नंतर मस्त ते पावडर मसाले टाकून घ्यायचे. ते टाकल्याच्या नंतर मस्त सुहाना मसाला टाकायचा. सुहाना मसाला टाकल्यावर मस्त ते जे पालक बारीक केली होती ते टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मस्त असं पनीर सोडायचं आहे. झाला आपला पालक पनीर तयार. तर या जेवायला पालक पनीर.